महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरलेला आहे। अधिकृत घोषणा ही पुढच्या 2 दिवसांमध्ये केली जाणार आहे। 20, 18 आणि 10 असा हा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय। ठाकरेंची शिवसेना 20 जागा लढवण्यावरती ठाम आहे। काँग्रेस 15 ते 18 जागा लढेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस 9 ते 10 जागा लढवणार असल्याची माहिती मिळते आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अधिकृतपणाची घोषणा ही 2 दिवसांमध्ये होणार आहे। वंचित बहुजन आघाडीसाठी 2 जागा सोडण्याची महाविकास आघाडीनं तयारी दाखवली आहे, तर हातकणंगले ही लोकसभेची जागा राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली जाणार आहे। तर ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरलेला आहे। अनेक चर्चा आणि बैठका झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर हा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय। 20, 18 आणि 10 असा हा फॉर्म्युला असेल। ठाकरेंची शिवसेना 20 जागा लढवण्यावरती ठाम असल्याचं कळतंय। काँग्रेसला 15 ते 18 इतक्या जागा मिळू शकतात, तर राष्ट्रवादी तर्फे ज्या पद्धतीने वाटाघाटी करण्यात आल्यात आणि त्यानुसार 9 ते 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवू शकते। तर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आपण बघतोय। ठाकरेंची शिवसेना 20 जागा, काँग्रेस 15 ते 18, राष्ट्रवादी 9 ते 10, वंचितला 2 जागा सोडल्या जातात आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना 1 जागा हातकणंगलेची। चेतन सावंत आमचे प्रतिनिधी याविषयीचे अधिकचे अपडेट देत आहेत। चेतन, अनेक चर्चा बैठका जोर बैठका खरं तर आपण म्हणूया हे सगळं झाल्याच्या नंतर आता हा फॉर्म्युला अखेर ठरल्याचं कळतंय। यामिनी आपण पाहिलं ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी या 2 गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्राच्या राजकारणात प्रामुख्याने बघितल्या जातात। त्यातील महायुतीचा देखील आणि महाविकास आघाडी देखील या दोघांच्याही जागा वाटपासंदर्भात कोणताही अजून निर्णय झाला नाही। आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीच्या जागांचा जर विचार केला तर महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला आहे जागा वाटपाचा त्यामध्ये जर प्रामुख्याने समोर आलेला असेल तर ती म्हणजे ठाकरेंच्या शिवसेना ही 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे। त्याप्रमाणे काँग्रेस हा पक्ष 18 जागांवर निवडणूक लढवेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्ष हा 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे। जर आपण पाहिलं तर हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला सध्या तरी याच फॉर्म्युलाची चर्चा आणि हाच फॉर्म्युला निश्चित होईल अशी माहिती एकदम विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याकडे आली आहे। 2 दिवसात या संबंधित अधिकृत घोषणा देखील उद्धव ठाकरे शरद पवार हे करतीलच। त्याचबरोबर या जागा वाटपासंदर्भात अजून एक महत्त्वाचा प्रश्न राहतो तो म्हणजे इतर मित्र पक्षांचा, कारण का इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये इतर मित्रपक्ष देखील सहभागी आहेत। त्यांना देखील जागा देण्याचा जो वादा होता तो हा महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता। त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीला 2 जागा आणि राजू शेट्टी यांच्यासाठी 1 जागा म्हणजे हातकणंगले जी जागा आहे ज्या जागेवर ते यापूर्वी देखील खासदार होते तो लोकसभा मतदारसंघ आहे हातकणंगलेचा, ती जागा अशा 3 जागा या 3 जागा देखील महाविकास आघाडीतील हे 3 प्रमुख पक्ष आहे हे आपल्या कोट्यातून जागा देण्याचं ठरलंय। तर वंचित बहुजन आघाडीच्या जागेचा आपण विचार केला तर वंचित बहुजन आघाडीला 2 जागा देण्याचं ठरवलंय। त्या पण ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोट्यातून या 2 जागा जातील, कारण का एक तर म्हणजे अकोल्याची जागा आहे, अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कदाचित निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते आहे, त्यामुळे ती जागा आहे ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोट्यातून दिली जाईल। आणि दुसरी एक आहे ती म्हणजे अमरावतीच्या जागेची एक चर्चा चालू आहे, कारण का आपण पाहिलं असेल नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्रा संदर्भात जी सुनावणी सुरू आहे या सुनावणीचा देखील 2 दिवसात निर्णय होणार आहे। त्यापूर्वी नवनीत राणा या भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि या अनुषंगाने जर भाजपचे उमेदवार नवनीत राणा असतील तर तिकडे जर ती जागा जी आहे लोकसभेसाठी ती देखील कास्ट प्रमाणे ती जागा कोणता उमेदवार महाविकास आघाडीचा असेल ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे एक अमरावती असेल किंवा अकोला असेल ह्या 2 जागा तरी ठाकरेंच्या शिवसेनेला या वंचित बहुजन आघाडीसाठी द्यावा लागतील, कारण वंचित बहुजन आघाडी हा ठाकरेंच्या महाविकास आघाडीतला जरी मित्रपक्ष असला तरी तो ठाकरेंच्या युतीमधील पक्ष आहे असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे प्रामुख्याने ह्या ज्या 3 जागा आहेत ह्या महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांना या जागा सोडाव्या लागणार आहेत आणि त्यानंतर जी लोकसभा निवडणूक येईल त्या लोकसभा निवडणुकीत नेमका निकाल कसा लागतोय, नेमका या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला सक्सेसफुल होतो का हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर पुढची विधानसभा असेल किंवा कॉर्पोरेशन असेल ही रणनीती ऐकली जाईल। मात्र सर्वात पहिला हा मुद्दा येतोय की जागा वाटपाच्या फॉर्म्युला संदर्भात एवढे दिवस का लागले
आहे की जागा वाटपाचा हा तिढा कायमच का राहिला. काल सिल्वर ओकवर शरद पवार यांच्या समवेत जेव्हा बैठक झाली तेव्हा हा तिढा संपेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. खरं तर 2 दिवसात याची अधिकृत घोषणा देखील होणार आहे. यामिनी, अगदी चेतन, तुम्ही असे सोबत राहा. आणखी याच संदर्भातली एक बातमी आपण बघूयात आणि त्यावरती तुमच्याकडून अपडेट्स घ्यायचे आहेत. काँग्रेस आणि ठाकरेंमधील जागांचा हा तिढा आधी सुटू दे आणि त्यानंतर आम्ही बोलू, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. महाविकास आघाडीमधल्या जागा वाटपाच्या या सगळ्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी काही पद्धतीने एक खोचक असं वक्तव्य केलंय. तर महाविकास आघाडीमधल्या जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे आणि आता आम्ही आंबेडकरांबरोबर बोलणी करणार, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर आपण बघतोय एकीकडे महाविकास आघाडी दावा करते की आमच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे. 20, 18 आणि 10 अशा जागांवरती ते लढवणार आहेत. मात्र काँग्रेस आणि ठाकरेंमधल्या जागा वाटपाचा तिढा सुटल्याच्या नंतर आम्ही बोलू, असं आंबेडकर म्हणतात. प्रकाश आंबेडकर जी को निमंत्रित किया है. उद्धव ठाकरे साहब और शरद पवार साहब के साथ उनकी एक मीटिंग हो जाए. हमारी बातचीत अम्बेडकर साहब से हो गई है और हमने उनको भी इनवाइट किया है. उनके लोग हमेशा हमारे मीटिंग में आकर उनके प्रस्ताव देते रहे, उनके ऊपर चर्चा हुई है. अब जो आंकड़े हैं वो एक साथ बैठकर हम डिक्लेयर करेंगे ना. कांग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाड़ी, शिवसेना. अब कोई नया आंकड़ा देता है किसी अखबार में तो उसका कोई हमारा संबंध नहीं है. वंचित बहुजन आघाड़ी हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है. चर्चा झाली नाही, त्यांचा फोन आला होता एवढं नक्की आहे. आपण भेटू असं त्यांनी म्हटलं होतं. मी त्यांना म्हटलं होतं 5 तारखेपर्यंत मी नाही आहे. 5 तारखेनंतर आल्यानंतर आपण असं भेटू त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण भेटण्याच्या आधी मी त्यांना असं म्हटलं होतं की जी टीम बसलेले आहेत पॉलिटिकल सेटलमेंटसाठी त्यांचा अजेंडा कंप्लीट होऊ द्या, मग आपण ऑफिशियली बसू. याविषयी बोलूया. जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. जितेंद्र, काँग्रेस आणि ठाकरेंमधल्या जागा वाटपाचा तिढा आधी सुटू दे आणि त्याच्यानंतर आम्ही बोलू, असं खोचकपणे आंबेडकर म्हणतात. आणि आता जसं चेतनने आपल्याला सांगितलं, अकोल्याची, अमरावतीची आणि त्यासोबतच आज जिथे आंबेडकरांची सभा होणार आहे ती रामटेकची जागा सुद्धा वंचित बहुजन आघाडी मागताना दिसते. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी एक स्पष्ट केलेलं आहे की आमच्या 46 जागांवर लढण्याची तयारी आहे. मग युती हो किंवा न हो, त्या 46 जागांवर आमची तयारी आहे. 2 जागा कुठल्या सोडल्या आलेल्या आहेत ते मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये ज्याप्रमाणे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावर चर्चेचे दौर सुरू आहेत आणि त्यामध्येच अंतर्गत अजून किती जागा वाटप झालं हे अजून स्पष्टपणे कोणीही सांगायला तयार नाही. मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये, महाविकास आघाडीच्या या घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून मोठा संघर्ष असल्याचं देखील वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलेलं आहे. अखेर त्यांच्यातला तिढा जागा वाटपाचा सुटला तर मग आपण चर्चा करू किंवा मग आपलं स्पष्ट करू, असंही ते बोललेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे 6 जागांवर आजच्या तारखेमध्ये आमचे उमेदवार निवडून येतील असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे. आणि सोबतच अकोल्याची जी जागा आहे ती आमचीच आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे महाविकास आघाडीत येण्यापूर्वी मी हे स्पष्ट केलं होतं असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत. म्हणजे अकोल्याची जी जागा आहे त्यावर त्यांचा दावा हा निश्चितच आहे. आणि 42 जागांवर आमच्या सभा झालेल्या आहेत, त्या 42ही जागांवर आमचा दावा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे एकूणच प्रकाश आंबेडकर जे आहेत ते आता त्यांची भूमिका हळूहळू स्पष्ट करतायत. मात्र शरद पवारांचा फोन आलेला होता आणि शरद पवारांसोबत बैठकीसाठी 5 तारखेनंतर मी जाणार आहो असंही ते म्हणालेत. त्यामुळे एकूणच जर जागा वाटपाचा महाविकास आघाडीमधला जर प्रश्न पाहिला तर तो येत्या काही दिवसात सुटेल असं म्हणता येईल. मात्र प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांनी काही जागांवर आपला दावा या माध्यमातून निश्चितच केलेला आहे. यामिनी, अगदी जितेंद्र, तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की 48च्या 48 जागांवरती आम्ही लढण्यासाठी तयार आहोत असं वंचित म्हणते. या आधीच्या जर चर्चा आपण त्यांच्या पाहिल्या तर त्यांनी समसमान जागा वाटप व्हावं असं सुद्धा सांगितलं होतं. सगळ्या 4ही जे महत्त्वाचे पक्ष आहेत त्या सगळ्यांना 12-12 जागा दिल्या जाव्यात असंही त्यांनी म्हटलं होतं. आणि त्यानंतर ते 18 जागांपर्यंत पोहोचले. मात्र आता 2 जागा जर त्यांना मिळणार असतील तर वंचित खरंच समाधानी असणार आहे का?
यावर जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा तेही म्हणाले की मला याबद्दल काही माहिती नाही, याबद्दल जे आहे ते प्रसार माध्यमातूनच मला माहिती मिळत आहे, त्यामुळे ते अजूनही स्पष्ट बोलत नाही. आणि प्रकाश आंबेडकरांची भूमिका जी आहे ती नेहमीच संभ्रम अवस्थेत राहिलेली आहे. अनेकदा त्यांनी वेगवेगळी वक्तव्य करून संभ्रम अवस्था निर्माण केलेली आहे. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावं की नाही द्यावं हा देखील दुसरा एक मुद्दा आहे. मात्र हळूहळू जागा कमी होत आहेत आणि त्यानंतर जे आहे ते अकोल्याची जागा आहे त्यावरून ते स्वतः लढतील असं ते म्हणाले आहेत. आणि दुसरी जागा कुठली आहे हे अजून सांगितलेलं नाहीये. त्याचबरोबर 6 जागांवर आजच्या तारखेत आमचे उमेदवार निवडून येतील. त्यामुळे हळूहळू आता का होईना प्रकाश आंबेडकर किती जागांवर समाधानी होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वंचित ज्या पद्धतीने मागणी करते तितक्या जागा त्यांना मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे वंचितला हा सगळा महाविकास आघाडीमधला जागा वाटपाचा फॉर्म्युला काहीसा नकोसा झालाय असं म्हणायचं का? यामिनी आपण जर पाहिलं सुरुवातीपासूनच्या महाविकास आघाडीच्या बैठका आणि त्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचं स्थान, इथूनच खरं तर महाविकास आघाडीमध्ये वंचित यांचं स्थान कितपत आहे, वंचित यांच्या आलेला पत्र ह्याला किती महत्त्व द्यायचं, त्यांचे आलेले नेमलेले जे प्रतिनिधी आहे यांना किती महत्त्व द्यायचं, त्यांना किती मीटिंगमध्ये सहभागी करायचं, हे खरं तर सर्व आपण पाहिलेलं आहे एवढ्या बैठकांमधून. खरं तर 2 ते 3 आठवड्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे असं पत्र नाना पटोले यांनी दिलं होतं. आपण ते पाहिलंच असेल. खरं तर वंचित बहुजन आघाडीला घटक पक्ष म्हणून सहभागी करण्यातच एवढा वेळ लावला तर जागा वाटपाना देखील तेवढाच वेळ लागणार याबाबत काही दुमत नाही आहे. त्यामुळे याची उत्सुकता सध्या वाढलेली दिसते. चेतन